नमस्कार. आपण पाहतायत आदर्श पोलखोल. बीड जिल्हा परिषदेची काय अवस्था आहे? बीड जिल्हा परिषद शाळेची काय अवस्था आहे? आपण याआधी देखील कोटरबंदची शाळा दाखवली होती. आता आपण बीड तालुक्यातील वांगी येथे आलो आहोत. बीड जिल्हा परिषदेची शाळेची अवस्था आपण पाहूया. कशा पद्धतीने ही अवस्था आहे? अशा पद्धतीने विद्यार्थी इथं अध्ययन करायला येतात. मात्र अशाच पद्धतीने शाळेची दुरावस्था झाली आहे. तसेच पावसात देखील या फुटलेल्या पत्र्यांमुळे वर्गखोल्यात पाणी साचत आहे. मात्र याकडे प्रशासनाने लक्ष देणे महत्त्वाचे असतानाही अशा दुर्लक्षित शाळेवर देखभाल दुरुस्ती तरी किमान होणे आवश्यक आहे. आपण दृश्यामध्ये पाहत आहात ही येथील शिक्षिका स्वतः पावसाने साचलेले पाणी बाहेर काढत आहे. तसेच शाळा सुरू असताना जर पाऊस आला तर सर्व विद्यार्थ्यांना एकाच वर्गात आणून बसावे लागत आहे. अशी परिस्थिती प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाली असल्याचे देखील बोलले जात आहे. जिल्हा परिषद शाळेची अवस्था आपण पाहिली तर करोडो रुपयाचा निधी शासन इतर कामावर खर्च करतंय. मात्र ज्या कामावर खर्च करणं आवश्यक आहे ते त्याच्यावर खर्च झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळत नाही. मात्र अशी परिस्थिती आता पूर्ण या शाळेमध्ये आहे. आता आपण जाणून घेऊया इथे काही शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. त्या शिक्षकांची आपण या या बाबतीत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्यांचं नेमकं यावर काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेणार आहोत. मी 6 महिन्यापूर्वी ह्या शाळेचा चार्ज घेतला आणि घेतल्यानंतर शाळेचा बदल करण्यासाठी गाव लेवलवर फार प्रयत्न केले. सुरुवातीला लोकनिधी उभा केला. लोकनिधीला काही मर्यादा असतात आणि लोकनिधीच्या माध्यमातून शाळेला आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी आम्ही विकत घेतल्या. शाळेसाठी पूर्ण आम्ही शाळा डिजिटल केली. 1 ते 4च्या वर्गाची गरज लक्षात घेता आम्ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी ला टीव्ही विकत घेतले. मोठे डिजिटल बोर्ड विकत घेतले. पण अडचण अशी झाली की पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यानंतर आमचे हे सगळं साहित्य काही कामाला येईना. का तर पूर्ण ज्या वर्गासाठी घेतलं ते वर्ग पत्र्याचे दुरवस्था जी पत्रे फाटलेली आहेत, जुने आहेत. आमच्या शाळेवर मोठं झाड आहे. त्या झाडाचा पाला पडल्यामुळे ते कुजत आहे आणि त्यामुळं ते काय झालंय, पाऊस पडला की पहिलीचा वर्ग दुसरीच्या वर्गात, दुसरीचा वर्ग तिसरीच्या वर्गात, एकाच वर्गामध्ये तिन्ही वर्ग आम्हाला बसवण्याची वेळ आली. आणि 2 वर्षापूर्वी जो निधी आला होता आमच्याकडे 7-8 लाख रुपये, तर तो दुसऱ्या इमारतीसाठी खर्च करण्यात आला होता. मग ह्याची दखल आमच्या गावातले एक हरिभाऊ शेळके यांनी 3 दिवसाचं उपोषण केलं. उपोषण केल्यानंतर BO साहेबांनी तात्काळ इंजिनियर पाठवला. शाळेचा पूर्ण त्यांनी सर्वे केला. त्यानंतर 2 दिवसांनी हे उपोषणाला बसल्यानंतर EO साहेबांनी परत इंजिनियर पाठवला. त्यांनी ही कंप्लीट शाळेची अवस्था पाहिल्यानंतर पूर्ण मोजमाप केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला शाळेची तात्काळ गरज आहे. तुम्हाला निधी उपलब्ध होईल. पण अद्यापपर्यंत पुढं काही झालं नाही आणि आम्ही आमच्या मार्फत शाळेमार्फत आम्ही पाठपुरावा करून ऑफिसला आमची मागणी कळवलेली आहे. शाळेची काय मागणी? मी 2 महिने झालं ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरावस्थेविषयी वारंवार शिव साहेब, कलेक्टर साहेब, BDO साहेब, शिक्षण अधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार करून हे करून अद्याप ह्याच्यावर काही निधी उपलब्ध झाला नाही ना काही झालं नाही. आमचे छोटे छोटे विद्यार्थी पहिली ते दुसरी ते तिसरीचे विद्यार्थ्यांचे ही वर्ग आहेत. हे विद्यार्थी येतात, ते पावसाची अशी अवस्था पाहतात, घरी येऊन आम्हाला म्हणतात की पप्पा आमच्या सगळ्या शाळा गळत्यात. आम्ही कशाला जाऊ ते शिक्षण घ्यायला? आम्ही इथेच बरं, आम्हाला घरी शिकवा. आम्हाला तिथं जाऊन काही लाईट नाही आमच्या वर्गानी, काहीच नाही. आम्ही का जाऊत आणि काय शिकूत? ते आम्हाला विद्यार्थी आम्हाला घरी येऊन त्याचा जाब विचारतात. मग आम्ही प्रशासनाकडे काय ह्याची मागणी करावा? आमच्या विद्यार्थी जे काहीतरी आम्हाला भवितव्य त्या विद्यार्थ्याचं घडायचं असेल ते भवितव्य आज खुटत चाललेलं आहे. याची अजितदादा पवार पालकमंत्री आहेत, यांनी दखल घ्यावी किंवा जर तुम्ही आलात तर आमच्या गावच्या दुरावस्था बघायला एक वेळ चक्कर मारा, ही आमची विनंती आहे. अशा पद्धतीने या शाळेची दुरावस्था आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. जिल्हा परिषद प्रशासन यावर कधी लक्ष देणार? आणि बीडचे पालकमंत्री अक्षरशः उपमुख्यमंत्री बीडचे पालकमंत्री आहेत. मात्र अशा पद्धतीने जर शाळेची दुरावस्था असेल तर याकडे लक्ष कोण देणार असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, वांगी, बीड.